नमस्कार. मी तुमची होस्ट ओडली गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग. आजची आपली रेसिपी मस्त आहे, अगदी सात्विक आणि साधी रेसिपी. आणि आता तुम्हाला तीच रेसिपी हवी आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. तुम्ही म्हणाल आता तुम्ही काय सांगताय. हो, काल मी तुम्हाला पापडाची आमटी दाखवली होती. आज मी पापडाचा आणखीन एक प्रकार, खूप सुंदर प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि पाहूया. मी हा कुकर ठेवला आहे तर तुमच्या लक्षात आलं असेलच की पापडाच्या त्या रेसिपीबरोबर खायला आपण काहीतरी करणार आहोत. आज आपण करणार आहोत खानदेशी व्हेज भुर्जी, म्हणजेच पापडाची भुर्जी. तर खानदेशी पापडाची भुर्जी आपण करणार आहोत. त्यासाठी मी हे 3 पापड भाजून घेतलेले आहेत. ठीक आहे. आजच्या माझ्या रेसिपीमध्ये मी कुठेच मसाले वापरलेले नाही. खूप साधी रेसिपी आहे. आता आपण बघूया ही पापडाची भुर्जी खायची कशाबरोबर ते पण पाहूया. तर मी त्यासाठी करणार आहे साधी सात्विक खिचडी. आता ही खिचडी कशी आणि खिचडीसाठी काय, हे तूप, हिंग, हळद, मीठ, लाल तिखट, कांदा, टोमॅटो, आलं आणि कोथिंबीर. या पलीकडे मी काहीही घेतलं नाही. इथे कुठे काळा मसाला नाही, लाल मसाला नाही, हिरवा मसाला नाही, काहीही मी घेतलेलं नाही. आणि तरीही माझा आजचा स्वयंपाक अतिशय रुचकर आणि सगळ्यांना आवडणारा असाच होणार आहे. आता तुम्ही पाहू शकता, मला हा स्वयंपाक, साधा स्वयंपाक माझ्या आजीने शिकवला. खूप छान. तिला खूप आयडियाज असायच्या आणि ती ते करायची. आता याच्यात मी मोहरीसुद्धा घेतलेली नाही आहे, नुसतं मी जिरं टाकणार आहे. हे जिरं तडतडलं नाही, तूप तापलं आहे, मी गॅस बंद केला. आता मी यात टाकते हिंग, यात टाकते आणि काय केलं आहे, तांदूळ आणि डाळ अर्धा तास आधी भिजवून घेतले. हे मी यात टाकून घेतले. तुरीची डाळ आहे आणि तांदूळ आहे. आता मी हे व्यवस्थित परतून घेते, कारण हे अर्धा तास भिजल्यामुळे काय झालं, हे लवकर शिजतात, खूप लवकर. तर आजी ही खिचडी शेगडीवर करत असे झाकून. मला काही तेवढा धीर निघणार नाही, त्यामुळे मी कुकरला मस्तपैकी शिट्टी लावणार आहे. हे मी मीठ यात टाकलं. आता पुन्हा एकदा याला परतून घेते आणि आपण आता जाऊ आपल्या पापडाच्या भुर्जीकडे. मला नेहमी असा प्रश्न पडायचा लहानपणी. मी आजीला नेहमी म्हणायची, अगं उन्हाळ्यात तुम्ही हे पापड हे लोणची का करता गं, मस्तपैकी कुठेतरी फिरायला जायचं थंड हवेच्या ठिकाणी वगैरे. आजी हसली. मला म्हणाली, तू मोठी झाली की तुला सगळ्या गोष्टी कळतील. जेव्हापासून या खाद्यसंस्कृतीच्या प्रांतात वावरते आहे तेव्हा मला खूप गोष्टी कळल्यात. मला आपल्या पूर्वजांचं मोठं कौतुक वाटतं. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, घराच्या बाहेर जाता येत नाही. त्यावेळेस घरामध्ये तयार असलेले पापड, तयार असलेल्या वड्या, वर्षभराचं धान्य, हे सारं खाण्यासाठी उपयोगी पडतं. आणि त्यासाठी किती मेहनत आपल्या घरच्या लोकांना करावी लागते तेही तुम्हाला माहितीच असेल. हल्ली सगळं रेडीमेड मिळतं, त्यामुळे त्या गोष्टीची जाणीव कोणालाच नसते. ही कढई माझी तळणाची आहे, त्यामुळे तुम्हाला हे असं दिसतंय. तर दिवाळीचं उरलेलं आपण वापरतोच, त्यामुळे आता ही कढई अशीच तुम्हाला बघायला लागणार आहे. वेस्ट करण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं गाळून ठेवलेलं तेल होतं. आणि आता हे तेल, यामध्ये तीळ आणि हे उतरलेलं आहे, ओवा, त्यामुळे हे फेकत नाही आहे मी. आता तर मी तुम्हाला सांगत होते, तर आजीने मला त्याला जे उत्तर दिलं होतं ते असं होतं की तू मोठी झाल्यावर तुला कळेल. आज मला या गोष्टी सगळ्या कळतात आहेत आणि मला या गोष्टीचं कौतुकही वाटतं आहे. आपले पूर्वज किती हुशार होते नाही. तेव्हा निसर्ग होता खूप सारा, भरपूर नद्यांना पूर येत असे, घराच्या बाहेर माणसं जाऊ शकत नव्हती. त्यावेळेस या पापडांपासून
ज्या वड्या त्यांनी उन्हाळ्यात बनवल्या असत, डाळीच्या, मूगवड्या, उडदाच्या वड्या, त्याच्यापासून खारोड्या, नंतर कुरडया, पापड, बटाट्याचे वेफर्स, कितीतरी गोष्टी अशा ज्या आपल्याला पावसाळ्यात घराच्या बाहेर न जाता आरामदायक खूप छान जेवण आपल्याला मिळत होतं. अर्थात तेव्हा कळत नव्हतं म्हणून हे प्रश्न सगळे विचारले. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये टाकतो आहे हिंग, जिरं. मी टाकणार आहे थोडीशी हळद. पापडात हळद नसते, आपली ही पापडाची रेसिपी आहे. आणि आता याच्याबरोबर आपण टाकणार आहोत थोडासा कांदा. हा कांदा चांगला परतून घ्यायचा, चांगला लाल होऊन द्यायचा याला. कांद्याचा छान वास आला. बिना अंड्याची ही भुर्जी आहे, सात्विक, म्हणून मीच तुम्हाला म्हटलं की हे सात्विक आपण आज जेवणार आहोत. खूप छान हे लागतं. तर या पदार्थांपासून कितीतरी गोष्टी बनवता येतात. बरं, हे पदार्थ रुचकरच असतात, त्यामध्ये मसाले काहीच नसतात. तुम्ही मुगाच्या वड्या करता, त्यात मीठ टाकतं फक्त, बस. कोणी काळे मिरे टाकतं, कोणी काही टाकतं. त्याच्या पलीकडे त्याच्यात काय असतं सांगा? काहीही नाही. आणि तरीही ती मुगोड्याची आमटी, मुगोड्याची भाजी किती छान लागते भाकरीबरोबर, भाताबरोबर. त्या क्षणी ती खूप स्वाद आपल्याला देऊन जाते. आता पापडात मीठ असतं, त्यामुळे फक्त कांदा आणि टमाटा शिजेल एवढंच मीठ आपल्याला यात टाकायचं आहे. आणि थंडीचे दिवस असल्यामुळे यामध्ये थोडंसं आलं मी घालत असतो. म्हणजे आलं घालूनच करतात. लसूण वगैरे कोणाला आवडत असेल तर घाला, पण लसूण नाही घातला तरच, म्हणजे मला आवडते तशी. प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असू शकते, त्यामुळे आता काही मी म्हणू शकत नाही आहे. आपल्या कुकरची एक शिटी झालेली आहे, पण आपली ही पापडाची भुर्जी व्हायला वेळ लागेल. हे थोडं छान आपण परतून घेऊया. परतताना यात मी थोडी कोथिंबीर टाकते आहे, म्हणजे अजून त्याची चव वाढेल भुर्जीची, बाकी काही नाही. याला व्हेज भुर्जी म्हटलं जातं तिकडे. आता हे जे आहे हे आपलं शिजलं आहे छान. मी हे पापड आता चुरून घेते. खूप नाही चुरायचे, साधारणपणे छोटे छोटे तुकडे एवढे असे मी केलेले आहेत. एकदम टेस्टी आणि खूप छान लागते. म्हणजे पापडाला मुळात चव असते. आमच्याकडे पापडाची आमटी केली जाते, त्याची रेसिपी मी टाकली होती. आणि कालच मी पापडाची आमटी आणि भात अशी रेसिपी दाखवलेली आहे, त्याची लिंक मी देणार आहे. हा पापड तळायचा नाही, हा भाजूनच घ्यायचा. आता हे आपण घेतलं आहे, थोडासा पापड आपण काढून घेणार आहोत, फक्त आपल्याला वरून सजवायसाठी. हा पापड मी यात तसाच टाकतो. हे आपण हलवून घेऊया आता. खूप मस्त लागते, खरंच छान लागते. अतिशय सात्विक जेवण आहे. आणि गंमत बघा तुम्ही, खिचडीबरोबर आपण नेहमी पापड खातो, तो कुरुमकुरुमच असला पाहिजे असं काही नाही. ही पापडाची भुर्जी खिचडीबरोबर इतकी सुंदर लागते, दुसरं काही घ्यायची गरज नाही. हां, हवं तर तुम्ही लोणचं घेऊ शकता किंवा ताकाची वाटी घेऊ शकता, पण हे खूपच सात्विक जेवण आपलं तयार झालं. ही माझी पापडाची भुर्जी तयार झाली. आता हा पापड या कांदा टमाट्याच्या वाफेमध्ये छान होतो. त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया थोडंसं. आणि आता थोडी एक वाफ याला बसू दे.
आणि कुकर बसला की मी तुम्हाला पापडाची भुर्जी आणि खिचडी दाखवते. बघा, मी ही ताकाची वाटी ठेवली आहे. हे गाजराचं लोणचं इथे ठेवत आहे. ही ताकाची वाटी, यावर भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली आहे आणि वाळलेल्या कढीपत्त्याची पावडर टाकली. साखर मीठ घालून हे ताक करून घेतलं. आता ही बघा, हे आपली खिचडी तयार आहे गरम गरम. ही खिचडी आपण आता काढूया. अतिशय मऊसूर, मोकळी, गरम गरम तूप घातलेली खिचडी तुपातच आपण ही शिजवली आहे. आणि आता आपण आपला पापडाची भुर्जी पण बघणार आहोत. अगदी मऊसूत अशी, ज्या बाळाला 2 दात आहेत ना समोरचे, तो पण आपण अगदी खिचडी आनंदाने खाऊ शकतो. आणि हे माझं पापडाची भुर्जी पण तयार झालेली आहे. खूप छान याचा सुगंध सुटला आहे, कारण उडदाच्या डाळीला खूप छान चव असते. एक नटी फ्लेवर असतो उडदाच्या डाळीचा. आणि उडदाच्या डाळीच्या पापडात आपण काळे मिरे घालतो, पापडखार घालतो, हिंग घालतो. त्याचा इतका सुंदर सुगंध येतो आणि इतकी छान ही पापडाची भुर्जी लागते की तुम्हाला असं वाटेल की पापड भाजून खाण्यापेक्षा याची भुर्जी खाल्लेलीच केव्हाही चांगली. अगदी मस्त अशी नटी फ्लेवरची ही आपली पापडाची भुर्जी तयार झाली. आता या भुर्जीवर आपण, ही पापडाची भुर्जी आहे हे दाखवण्यासाठी हा बारीक पापड मी म्हणजे चुरून घेतला आहे. हा आपण पापड याच्यावर टाकतो आहे. थोडीशी कोथिंबीर बाजूला. आपलं संध्याकाळचं सात्विक जेवण तयार झालं. गरम गरम खिचडी, पापडाची भुर्जी, ताक आणि हे गाजराचं लोणचं. तर तुम्ही आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर सांगा. आणि आत्ता मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पण देते आहे. माझ्या आजीने मला शिकवलं की मोठी झाल्यावर तुला कळेल, तर ते मोठी झाल्यावर मला आत्ता कळलं. आणि आपल्या पूर्वजांचं मला फार कौतुक वाटलं, ती गोष्ट मी तुम्हाला सांगितली. बरोबर आहे की त्या काळात निसर्गरम्य परिसरात लोक राहत होते. नदीच्या काठावर घरं होते, कारण त्याच्याच काठावर शेती असायची. मग पूर यायचे, जनावराला काय खाऊ घालायचं, माणसांनी काय खायचं आणि आणायचं कुठून, म्हणून हे सगळे प्रकार. मग आता दिवाळीनंतर नको वाटतं. आता थोडं अजून नोव्हेंबर महिन्याची 15 तारीख आली की भाज्या यायला सुरुवात होईल. मग भाज्यांबरोबरही या रेसिपी होता. धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि माझा नेहमीचा फंडा, बनाइए, खाइए, खिलाइए. आपकी ओल्डी बुल्डी को अच्छी कमेंट्स जरूर दीजिए. धन्यवाद.